या ठिकाणी आभार व्यक्त करतो। बांधवांनो, हा लढा कशामुळे सुरू झाला, आम्ही कशासाठी जमलो आहोत, या सर्वांची संकल्पना आम्हाला इथं समजलेली आहे। दिल्लीमध्ये आंदोलन होतंय ते विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे पेपर लीक झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, त्याच्या निषेधार्थ तिथल्या त्या मंत्र्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी जेव्हा तिथले तरुण जागरूक होतात, जागरूक होऊन दिल्लीमध्ये एकत्र येतात, एकत्र झाल्याच्या नंतर जेव्हा तशी मागणी करतात तेव्हा इथलं भ्रष्ट सरकार त्या मागणीला डारून इथल्या तरुणांवरती लाठी हल्ला करते। 13-13 वर्षाच्या बालिकेंवरती, महिलांवरती, पोरींवरती, पोरांवरती, माणसांवरती अमानुष लाठी हल्ला होतो, काठ्यांना खिळे लावून मारण्यात येतं। ही गोष्ट निषेधार्थ असताना आम्ही सर्वांनी त्याचा निषेध नोंदवू नये एवढे तरी गेलेलो आम्ही नाहीत। दिल्लीमध्ये जे होतंय त्याचं एक छोटंसं, त्याचं एक काहीतरी एक त्या गोष्टीला विरोध म्हणून आज आम्ही ग्राम पातळीवर एकत्र झालेलो आहोत। हे होणं अत्यंत गरजेचं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की गुलामी, जोपर्यंत आम्ही गुलामीला विरोध करीत नाहीत तोपर्यंत ह्या गोष्टी इथून नेस्तनाबूत होणार नाहीत। लेकरू जरी रडलं नाही तर माय त्याला दूध पाजित नाही, असा प्रकार आहे। अन्यायाविरुद्ध आम्ही जोपर्यंत बोलणार नाहीत तोपर्यंत अन्याय दूर कसा होईल। झालेल्या गोष्टी सगळ्या अमानुष आहेत, अतिरेकी आहेत, योग्य नाहीत। त्या गोष्टीसाठी आम्ही या ठिकाणी एकत्र येत आहोत। अरे इथली राजकीय व्यवस्था सगळ्या इथल्या प्रत्येकाला मारून टाकणारी झालेली असताना आम्ही सर्वजण शंड पद्धतीने जर बसत असू तर बंड कोण करणार? बंड करायचं असेल तर रस्त्यात उतरावं लागेल। आजचं आमचं रस्त्यावर येणं हे उद्याच्या आमच्या पारतंत्र्यापासून रोखणार आहे। आज आम्ही गुलामीला विरोध करीत आहोत, आज आम्ही भ्रष्ट व्यवस्थेला विरोध करीत आहोत, आज आम्ही इथल्या तरुणांच्या भविष्याला उज्ज्वल करण्याच्या दृष्टीने पाऊल पुढाकार घेत आहोत। आणि या ठिकाणी सांगायचं हे तात्पर्य आहे की दिल्लीमध्ये पोलिसांनी आमच्यावर अत्याचार केला बरोबर आहे, इथल्या भ्रष्ट नीतीचा तो प्रकार आहे। इथल्या पोलिसांनी आम्हाला सहकार्य केलं। मुंबईमध्ये काल परवा हायकोर्टच्या एरियामध्ये आम्ही सुद्धा 3 वाजता निदर्शने दाखविली आणि काल परवाच्या दिवशी मुंबईमध्ये पोरांना 35 नोटीस दिल्या पोलिसांनी। अरे कॉन्स्टिट्यूशन लॉ मध्ये सेक्शन आर्टिकल सुद्धा आहे, सेक्शन 19 सुद्धा आहे। आर्टिकल 19 काय सांगतं की इथल्या प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, आपला म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे, मला बोलण्याचा लिबर्टी ऑफ थॉट एक्सप्रेशन हे सगळे अधिकार प्रत्येकाला आहेत। आम्ही जर आमचं म्हणणं मांडत आहोत, आमचं बोलणं मांडत आहोत, आमच्या मनातल्या भावना मांडत असतो आणि या भावना मांडण्यासाठी जर आम्हाला आमच्या कुठल्याही थरातून विरोध होत असेल तर त्या विरोधाचा आम्ही निषेध केल्याशिवाय राहणार नाही। तो निषेध आमचा योग्य आहे आणि इथल्या भ्रष्ट व्यवस्थेला नेस्तनाबूत करण्यासाठी इथल्या तळागाळातल्या प्रत्येक पावलानं जो काही आवाज उठविला त्या प्रत्येक आवाजाला आमचं समर्थन असेल आणि या प्रत्येक निषेधाला आम्ही समर्थनच करू। हा निषेध आम्ही तळागाळातून करू आणि इथली भ्रष्ट व्यवस्था नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करू। एवढंच नव्हे तर असं म्हणतात की बाबासाहेब म्हणतात ज्या वेळेस माणसाला रस्त्यावर आल्याशिवाय काही मिळणार नाही, बाबासाहेबांचा 14 तळ्याचा सत्याग्रह असेल, कुठलाही राम मंदिर सत्याग्रह असेल, कुठलाही असो, रस्त्यावर येऊन उतरल्याशिवाय क्रांतीची आग धगधगत नाही। त्यासाठी आपण सर्वजण आलात, आपल्या सर्वांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतो, आपलं सर्वांचं अभिनंदन करतो आणि ज्या वेळेस भ्रष्ट व्यवस्था आमच्या विरुद्ध पावलं उचलेल त्या वेळेस आवाज उचलण्यासाठी, हा आवाज बुलंद करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे। तसे आलो आहोत तसं पुढे येऊ। इन्कलाब, इन्कलाब,